कामगार एकजुटीचा साखर कामगार एकजुटीचा कावळे फंडाची थकीत रक्कम फंडाची थकीत रक्कम फंडाची थकीत रक्कम फंडाची थकीत निवृत्त व सेवेतील कामगारांचे धरणे आंदोलन चालू आहे. श्री दत्त इंडियाच्या गेटवर हे आंदोलन चालू असताना या ठिकाणी रिटायर कामगार भरपूर प्रमाणात जमा झालेत. तर आपल्यासोबत आहेत शस्त्रबुद्ध साहेब काय सांगचाल? काय नाही, आम्ही न्यू पलटण शुगरवर साखरवाडीमध्ये कामाला असताना 14 पासून काहीतरी आर्थिक गर्तेत सापडला कारखाना. परंतु आमच्या पगारातनं पैसे प्रॉव्हिडंट फंडाचे कापून गेलेले आहेत. पूर्वीच्या प्रशासनाने काय भरले नाही, आम्हाला त्याची काय देणं घेणं नाही. आमचे पैसे कापून गेले. मूळ मुद्दल आमचे 14,57 लाख रुपये होते. नोव्हेंबर 19 कारखाना NCLT मार्फत दत्त इंडियाकडे वर्ग झाला. तेव्हा फक्त 4,40 लाख रुपये दत्त इंडियाने द्यावेत असा NCLTचा निकाल झाला. असा आम्ही काय प्रत्यक्ष बघितलेला नाही तो निकाल. तेवढेच त्यांनी भरलेत, पण ती रक्कम सुद्धा अजून ते हेच आहे, काय म्हणतात त्याला, पेंडिंगमध्ये. ते पण आमच्या खात्यावर जमा केलेले नाही आहेत. तर आमचा आत्ता लढा फक्त आमच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या प्रश्नासाठीच आहे. आमचा पूर्ण प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम जसं आम्हाला पूर्ण मिळावी ही आमची मुख्य मागणी, एकच मागणी आहे आमची. बाकी कंपनीकडे आमचं काही मागणं नाहीच आहे. तर त्यांनी ताबडतोब याचा निकाल घ्यावा आणि आम्हाला आमची रक्कम मिळावी. आम्ही धरणं आंदोलन थांबवू. रक्कम ज्या वेळेस ते भरतील तेव्हा आम्ही माघार घेऊ. आम्ही आमचा हा लढा चालूच राहील. दत्त इंडियाने 5 सीझन यशस्वीपणे पार पाडलेत आणि त्यांनी या 5 वर्षामध्ये कारखान्याची भरपूर प्रगती झाली. को जनरेशन सारखा प्रकल्प झालाय, पोत्याचा प्रकल्प झालाय, डिस्लरी झाली, म्हणजे प्रगती भरपूर झाली. प्रगतीच्या दृष्टीने आमचं त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला नाही, आमच्या गावात कारखाना चालू झाला, आम्हाला आनंद आहे. पण रिटायर कामगारांचे प्रायव्हेट फंडाची थकीत रक्कम 5 वर्ष झाली तरी आम्हाला मिळत नाही. जवळजवळ 40 कामगार या 5 वर्षात गेलेत, मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या मुलाबाळांचा आज हाल पाहत नाहीत. आज आमच्या आंदोलनात म्हणजे रिटायर कामगारांच्या मंडळी सुद्धा, मयत कामगारांच्या मंडळी आलत्या. त्यांनी हाच प्रश्न मांडला की आम्हाला औषध पाण्याला पैसे नाहीत, दवाखान्यात जायचं तर पैसे नाही. आज त्यांचं वय राहिलं नाही मोलमजुरी करून करायचं. आणि ही जर रक्कम आम्हाला मिळाली असती तर ती रक्कम त्यांनी डिपॉझिट करून त्याच्यावर त्यांची उपजीविका झाली असती ना. म्हणून आमचं एकच मागणं आहे की आमची प्रायव्हेट फंडाची रक्कम त्वरित द्या, एवढीच आमची मागणी. आणि ज्यावेळेस हा कारखाना दत्त इंडियाने घेतला त्यावेळी त्यांनी कबूल केलं होतं की कामगारांची कुठलीही देणी रक्कम आम्ही बुडवणार नाही. हो, त्यांचं आश्वासन आहे. ते आश्वासन आम्हाला दिलं होतं, पण ते अद्यापपर्यंत पाळलं गेलेलं नाहीये. आता हे तुमचं आंदोलन कुठपर्यंत चालणार? कुठपर्यंत आंदोलन? आमची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्हाला आंदोलन मिळत नाही, करणार. तोपर्यंत आंदोलन आम्ही असं चालू ठेवणार आहे. आमचं धरणं आंदोलन कायम चालू राहणार, आमचे पैसे मिळतपर्यंत. आपल्यासोबत आहेत प्रकाश चव्हाण, हे सेवानिवृत्त कामगार आहेत. काय म्हणाल तुम्ही? काय नाही, आमचे जे 14,57 लाख रुपयाची प्रॉव्हिडंट फंडाची थकीत रक्कम आहे ते पूर्वीच्या मॅनेजमेंटने भरली नाही. त्याच्यानंतर कायद्याने हा कारखाना NCLT मार्फत दत्त इंडियाकडे गेला. परंतु त्यावेळेस ते कायदेशीर काय हे झालं आणि त्यातून त्यांनी 440लाच फक्त मान्यता दिली. आणि उर्वरित जी रक्कम जवळजवळ 9-10 कोटी रुपयाची आहे त्या अजून अद्याप त्या रकमेविषयी काहीच हे होत नाही. तर त्या रकमेमुळं आम्हाला कुठल्याही स्वरूपाचा 1 रुपया पण मिळत नाही. 14,57 लाख एवढी रिटायर झालेली कामगार आहेत. काही जण आता अशा अवस्थेत आहेत की घरी बसू नयेत, कोणाला काय आजार आहेत अशी, पण त्यांची यायची इथं इच्छा असून देखील त्यांना इथं येता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली. मग अशा यासाठी आमचं हे कष्टाचं पैसे, तर आम्ही काय कोणाला अनुदान वगैरे काय मागत नाही. आमच्या पगारातून कापून गेलेली जी रक्कम आहे कायदेशीर आमच्या कष्टाची रक्कम आहे तेवढी आम्हाला परत मिळावी. आम्हाला व्याजासहित
14,57,00,000 आमची मागणी, बाकी इतर काही नाही. बरोबर.